आपले मोठे बंधू आहे बाळूभाऊ यांनी म्हटलं आहे की आमचे 6 भाऊ आहे, एक भाऊ गेला तरी चालेल अशी आईची भूमिका होती अशी त्यांनी बिलकुल आईच्या भावना त्याच होत्या. आई म्हणजे आई हा शब्द काढल्यामुळे मला डोळ्यात पाणी आलं. ते नेहमी म्हणायचं का लोकांसाठी मरता आलं पाहिजे. स्वतःसाठी उभं राहणारे भरपूर असतात आणि तो शब्द आमच्या डोक्यात आहे. त्यांनी असंच म्हटलं की आम्ही 6 भाऊ आहे, 5 मेले तरी एक मेला तरी चालेल अशी भूमिका त्यांनी मांडली. शेतकऱ्यांसाठीच फक्त जगावं असं. त्याची गरज आहे ना. तो रोज मरणाऱ्या शेतकऱ्यासाठी जगावं, नाही तर मग कोणासाठी जगावं, करावं म्हणजे लढावं कोणासाठी. पण रोज मरतंय त्याच्यासाठी लढलंच पाहिजे. आणि हा छत्रपतीचा विचार आहे, बाबासाहेबांचा आहे, महात्मा फुलेंचा आहे, अहिल्यादेवी होळकरांचा विचार आहे. तो घेऊन जपतोय. अण्णाभाऊ साठे असेल, ह्या सगळ्या महापुरुषांनी संतांनी हा संदेश दिला, तो तंतोतंत पाळता आला पाहिजे. आईंचं नाव घेतलं तुम्ही, म्हटलं डोळ्यात पाणी आलंय. आज आठवण येते. बोलू शकत आई असते तर तिला वेगळं आनंद झाला असते. शेतकऱ्यांसाठी काहीतरी. हां, ती शेतीत खूप राबली, खूप कष्ट केले आहे तिनं. 11 ते 5 मजुरासारखी मेहनत केली आहे. तीच हाताला बांधलेली तीच आई आठवते तुम्हाला आता हे सगळं पाहून? बिलकुल तसंच तेच डोळ्यात समजा. पाणी आलंय. हां हां